नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात अंगणातलं पारुसं काढण्यापासून प्रत्येकाचीच होत असणार. माझी तशीच होत असते. कारण मी उठले की आधी माझं अंगण वगैरे स्वच्छ करून घेते आणि नंतर मग माझे सगळे कामं करून मग स्नान वगैरे करून मग दिवसाची सुरुवात करत असते. कारण मला पहिल्यापासूनच सवय लागलेली आहे आधी अंगण साफ करायचं. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याच काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे, ज्या कदाचित माझ्यासारख्या महिलांच्या उपयोगाच्या ठरतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करायला आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. माझं दिवसाचं रुटीन हे असंच असतं. मी एक हाऊसवाईफ असल्यामुळे हाऊसवाईफ असताच एक स्कूल टीचरही आहे. मी एका प्रायव्हेट स्कूलवरती गेली 4 वर्ष झालं टीचरचा जॉब करते, जो की मला खूप आवडतो. कारण माझं एज्युकेशन त्याच्यामधून झालेलं आहे. मुलं लहान होती, फॅमिली सपोर्ट नव्हता, म्हणून काही वर्ष मी मुलांना मोठं करण्यात घालवली. त्यानंतर मुलांसोबत मीही शिकत गेली आणि आता मुलांची जिम्मेदारी थोडी कमी झालेली आहे. मुलं मोठी झाली, मग परत स्कूलचा टीचरचा जॉब कंटिन्यू केला आणि आता 4 वर्ष झाले तो जॉब कंटिन्यू करत आहे. आणि ते करत मी माझं घर कसं ठेवते, त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी घरातल्या त्या तुमच्यासोबत या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. एका महिलेला प्रत्येक जिम्मेदारी तितक्याच निष्ठेने निभवावी लागते. मी माझं सगळं घर व्यवस्थित ठेवूनच मग मी जॉबला जात असते. कारण असं नको व्हायला की आपल्या आवडीमुळे एका गोष्टीकडे हेळसांड होईल. मी माझे व्रत वैकल्ये, सण समारंभ, आपली संस्कृती तितक्याच आनंदाने आणि आवडीने जपते. त्याचबरोबर मुलांनाही मला हा वारसा द्यायचा आहे की कुठेही असाल तिथे आपली संस्कृती, आपले संस्कार विसरायचे नाही. ते आपल्यासोबत घेऊनच जायचं. मग कोणत्याही परिस्थितीत असू दे. मला कितीही वेळ कधी नसला तरी मी सणांनाही तितकंच महत्त्व देते. कोणत्याही गोष्टीला तेवढंच आवर्जून आवडीनं करते. घरामध्ये तितक्याच गोष्टी माझ्या उत्साहाने मी करत असते. असं नाही की मी टीचरचा जॉब करते म्हणून बऱ्याच गोष्टी सोडल्या जातात किंवा घरात सणाला वगैरे महत्त्व दिलं जात नाही, असं अजिबात नाही. मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की जर कुटुंबाचा सपोर्ट असेल तर एक स्त्री बऱ्याच गोष्टी करू शकते. आणि माझं डेलीचं रुटीन असं असतं. माझं साफसफाई वगैरे झाली, मी झाडंही माझ्या अंगणामध्ये भरपूर आहेत, तेही सांभाळते. 8 वाजता माझ्या शाळेचा टायमिंग आहे. त्याआधी देवापुढे रांगोळी, दारामध्ये रांगोळी. माझ्या घरामध्ये देवपूजा नित्यनेमाने केली जाते. देवघर असं नाही की आपण बिझी असलो की आपल्या कडे काही घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, असं अजिबात नसतं. आणि मला हा अनुभव आहे. कारण ना बऱ्याच गोष्टी मला आधी माझ्या फॅमिली सपोर्ट नसल्यामुळे मला माझा जॉब सोडावा लागला होता. त्यामुळे मला माहीत आहे की जेव्हा आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्याला त्याग कराव्या लागतात तेव्हा आपल्या मनावरती काय परिणाम होतो याचा. पण एक गोष्ट सांगते, जेवढ्या निष्ठेनं आणि आवडीनं तुम्ही तुमचे आयुष्यात कामं करताल ना, तेव्हा प्रत्येक म्हणजे एक नियती अनुकूल होते बघा काही वर्षानंतर, की तुम्ही त्या गोष्टी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आणि खरंच परमेश्वराचं जर पाठबळ असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आवडीची कामं नक्कीच करू शकतो. आणि त्याच्यासाठी खरं सांगते फॅमिलीचा सपोर्टही तितकाच महत्त्वाचा असतो. कारण फॅमिली सपोर्टशिवाय आपण एक पाऊलही उचलू शकत नाही. डेली रुटीनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी असतात, जसं की देवपूजा हा एक अविभाज्य घटक आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाक, देवाला नैवेद्य दाखवणं, काही सण आले तर त्यानुसार आपला स्वयंपाकही बदलतो. एवढं सगळं करून आपण घर मॅनेज करणं, त्याचबरोबर आपली ड्युटी मॅनेज करणं हे थोडं टास्क आहे. पण जर तुम्हाला म्हणजे सदिच्छा देणारं किंवा एक समाधान असेल तर या गोष्टी करणं खूप अवघड असं काहीच नसतं. तुम्ही आनंदाने त्या गोष्टी काम करू शकता. बघा, प्रत्येक सण समारंभ आला की आपण तितकंच उत्साहाने त्या गोष्टीला सामोरं जातो. कारण किती कष्ट करावं लागलं, किती मेहनत घ्यावी लागली तरी त्या गोष्टीचा शीण राहत नाही. म्हणूनच सांगते की घरामध्ये कोणतीही गोष्ट करताना फॅमिली सपोर्टशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाहीत. आणि मी हे सगळं रुटीन सांभाळत असताना माझं घरही व्यवस्थित कसं ठेवते, तर मी बऱ्याच वेळेला काय करते की जेव्हा सुट्टी असेल तर एक दिवस देवघर काढायचं, एक दिवस कपड्याचं हे करायचं. नियोजन करूनच मला कामे करावी लागतात. अंगणातली झाडं वगैरे, त्याला व्यवस्थित पाणी वगैरे आहे की नाही, त्यांचं पाणी बदलणं,
असे पॉट ठेवलेले आहेत जे सुशोभित करणं मला हेही खूप आवडतं आणि याला मी माझ्या वेळेनुसार सजवत असते. काही गोष्टींना एक पर्टिक्युलर वेळ द्यावा लागतो, थोडंसं नियोजन लावावं लागतं, कारण बिना नियोजनाचं तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकत नाही. त्याचबरोबर सणांनाही तितकंच प्राधान्य द्यावं लागतं. आत्ताच मध्यंतरी झालेली अमावस्या, त्याला घरातले दिवे सगळे उजाळून परत ते सुशोभित करून त्यांना दिवे लागण्याच्या वेळेला ते दिवे पुजायचे, घरामध्ये दिवे लावायचे. अमावस्येला या गोष्टी केल्या जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक सणालाही तितकंच काही सेपरेट जे महत्त्व असतं, त्यानुसार आपल्याला आपल्या रुटीननुसार, आपल्या वेळेनुसार आपलं नियोजन करून या गोष्टींनाही तितकंच महत्त्व द्यावं लागतं. कारण मला माहीत आहे, आपण जर संस्कृती टिकली तर आपली मुलं तीच पाहून उद्या जतन करणारी आहेत. जर आपण या संस्कृतीला नाही फॉलो केलं तर मुलंही कदाचित विसरून जातील आणि मग हा संस्कृतीचा वारसा कोण पुढे नेईल. त्यामुळे ही गोष्ट आपण कितीही कामात असलो तरी मी आवर्जून गोष्टी या पाळते, फक्त यासाठी की माझी मुलं मला फॉलो करतात. त्यांचे रोल मॉडेल दुसरं तिसरं कोणी नसून आईवडील असतात. मग आपण ज्या पद्धतीनं आपले सण समारंभ घरामध्ये ज्या वातावरणात त्यांना मोठं करू, तेच ते ऑब्झर्व करून शिकणारे असतात. एका दिवशी देवघर साफ करायचं, एका दिवशी हॉल साफ करायचा, एक असं करून थोडे पार्ट निवडून मी माझी आठवड्याची सफाई एक दिवस अशी करत असते. म्हणजे जास्त लोडही आला नाही पाहिजे आणि घरही स्वच्छ दिसलं पाहिजे. त्याचबरोबर मी काय करत असते, अंगणामध्ये पक्ष्यांना थोडं दाणे वगैरे ठेवले की ते बघा अशा वेळेला 4 ते 5 वाजता इतकी छान अशी त्यांची शाळा भरते आणि मस्त खाऊन जातात. मला या गोष्टी खूप आवडतात आणि त्याचाही मी खूप आनंद घेते. त्याचबरोबर घरात काही म्हणजे जर एक्स्ट्राचं कामं असतील तर मुलांनाही आवर्जून गोड बोलून मदतीला माझ्या घेत असते. कारण मुलं माझी त्यांच्याशी माझी असणारी बॉन्डिंग खूप महत्त्वाची असते. आपली मुलांसोबत असणारी बॉन्डिंग, कारण बघा ते आपल्याला बरीच मदत करू लागतात आणि धिंगाणा घालण्यापेक्षा घरात जर थोडंफार आपल्या व्यवस्थित आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवणं, त्या गोष्टींना जर प्राधान्य दिलं तर त्यांना उद्या मोठं झाल्याच्या नंतर ते बाहेर शिकायला गेली की अजिबात जड जाणाऱ्या गोष्टी नसतात. म्हणून मी त्यांना या गोष्टी शिकत त्यांचाही सहभाग करून घेत असते आणि त्यांच्या मदतीने बऱ्याच गोष्टी माझ्या खूप सोप्या आणि एकदम होतात की नाही असं जाणवतं. आम्ही गप्पा मारत शाळेतल्या गमती इकडच्या तिकडच्या गोष्टी असं करत आमचे रुटीन साफसफाई या गोष्टी आम्ही कंप्लीट करत असतो. मी स्वयंपाक करतानाही मुलांचा सहभाग करून घेत असते, कारण असंही ते गप्पा मारत लसणाच्या पाकळ्या काढून देणे, एक ग्लासभर पाणी देणे, भाजीला टाकण्यासाठी काही वस्तू घेऊन देणे, चमचा देणे, या गोष्टीमध्ये त्यांनाही एक आनंद मिळतो आणि काम केल्यासारखं वाटतं. असं करत मुलं आपलं रुटीन, आपल्या गोष्टी हे नकळत शिकत असतात. त्यांना फोर्सफुली कोणत्याही गोष्टी शिकवल्या तर ते कधीच शिकणारे नसतात. त्याच्यामुळे त्यांना मी अशा पद्धतीनं इन्व्हॉल्व करून घेते आणि मग काय त्यांच्याकडून काचा साफ करून घेणे, त्याचबरोबर सोफ्याचे कवर व्यवस्थित ठेवणे, कॉटवरची बेडशीट साफ ठेवणे, उशा व्यवस्थित ठेवणे, या गोष्टींची सवय त्यांना लावत असते. कारण नकळत मग परत ते जिम्मेदारीने वागतात, कारण आपणच खराब केलेलं आपल्यालाही साफ करायला लावते म्हटल्यावर मुलांनाही शिस्त लागते. या गोष्टींना मी छोटं त्यांना सहभागी करून घेत असते आणि घरातली छोटी मोठी कामं त्यांच्यासोबतही शेअर करत असते आणि त्यांनाही शिकवत असते. मी काय करते, एक दिवशी समजा आता मला हॉल साफ करायचा आहे तर मी अशा पद्धतीनं पूर्ण तो हॉल क्लीन करून, कारण एवढी जाळी जळमटं होतात, मग अशा पद्धतीनं एकदम क्लीन काढून घ्यायचं, कोपऱ्यानं कोपरा झाडून घ्यायचा आणि त्याचबरोबर मग परत सोफ्याच्या पाठीमागं ज्या जाळ्या वगैरे लागलेल्या आहेत त्या काढून मग परत पूर्ववत मुलांच्या मदतीने ठेवत असते. कारण सोफा हलवणं, गादी हलवणं, अजून कॉट फिरवणं हे एकट्याचं अजिबात काम नाही. मग अशा वेळेला मी माझ्या मुलांचा सहभाग नक्की करून घेते आणि अशा छोट्या गोष्टीमध्येच त्यांच्याकडून त्यांना सहभागी करून माझी कामं व्यवस्थित करून घेत असते. मी शाळेचं जेव्हा काम करत असते त्यांना त्यांचाही अभ्यास त्यावेळेला आठवतो आणि नकळत तेही करत
अशी साफसफाई करताना मुलांचा सहभाग फार महत्त्वाचा असतो आणि हेच होतं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणं की तुम्ही एकट्यानं कोणती गोष्ट तुम्ही एकटे कधीच करू शकत नसतात आणि टीमने केलेलं काम कधीही अयशस्वी होत नाही. त्यामुळे कोणतंही काम असू दे, आपण जेव्हा टीमवर्क करतो ते पण विश्वासाने आणि काम केल्याचा शीण येत नाही, त्यावेळेस त्या गोष्टी खूप आनंद देऊन जातात. मी माझ्या घरामध्ये मुलांना अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहभागी करून घेत असते. अगदी त्यांना त्यांच्या गोष्टी कळायला लागतात. मी जेव्हा माझं शाळेचं काम काही कंप्लीट करत बसते तेव्हा त्यांना नकळत त्यांचाही अभ्यास आठवतो. मला त्यांना कधीच म्हणावं लागत नाही की तुम्ही अभ्यासाला बसा, तुम्ही आज हे अभ्यास केलेला आहे की तुमचं मी अभ्यास घेते, कधीच नाही. आणि ते त्यांच्या जिम्मेदारीने त्यांचा अभ्यास करतात. जर व्हिडिओ मी सांगितलेली माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली, व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.